मी बनारस आहे, मुक्तिदायिनी पवित्र नदी गंगा किनारी बसलेलं. मी पौराणिक युगांपासून ते वर्तमानापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार झालो आहे. भारतवर्षावर इंग्रजी शासन आणि आझादीकरिता व्याकुळ भारतीय जनमानसांचा विद्रोह, या सगळ्यांचा मी साक्षीदार आहे. आझादीच्या वेडाने झपाटलेल्यांनी मला आपला गड बनवला, आपली कर्मभूमी बनवली आहे आणि देशाच्या आझादीकरिता लढणाऱ्या युद्धाकरिता माझ्या सेवेला स्वीकारलं आहे. ही भारतभूमी माझं अस्तित्व आहे, विराट रूप आहे. देशाच्या आझादीकरिता हसत हसत आपला जीव अर्पण करणाऱ्या वीर योद्ध्यांना माझे शतशत नमन. मी मनपूर्वक ऋणी आहे त्या कलमवीरांचा, ज्यांनी आझादीच्या या लढ्यामध्ये आपल्या लेखणीच्या बळाने गोऱ्या सरकारची झोप उडवली होती. माझ्याच मातीत रणभेरीने जन्म घेतला. रणभेरी एका अशा लेखणीचा आवाज जो देशाकरिता आपलं सर्वस्व उवाळून टाकणाऱ्या क्रांतिकारींचे अचूक अस्त्र आणि अभेद्य ढाल बनला होता. आझादीकरिता क्रांतीची ज्वाळा पेटवली होती. अधिकारी अस्वस्थ होते, सरकार दहशतीखाली होती. रणभेरी गोऱ्या सरकारकरिता एक अद्भुत कोड बनलं होतं. रणभेरी वणवा क्रांतीचा, रणभेरी वणवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी. जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करिसी देशाला ही रणभेरी. रणभेरी रणभेरी रणभेरी. हा न्यूजपेपर आहे, न्यूजपेपर. याला प्रिंट करणारा कुठे आहे? त्याला पकडा, याला नाही. आम्ही बिना रिस्कचा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहे. आम्ही ब्रिटिश गव्हर्नमेंटला काय आन्सर देणार? काय बोलणार की काही क्रांतिकारींच्या बुद्धी पुढे आमच्या मोठ्या मोठ्या ऑफिसरची बुद्धी फेल झाली हे बोलणार? सर, आम्ही लोकांनी त्या क्रांतिकारींना पकडण्याची पूर्णपणे कोशिश केली. बट हे क्रांतिकारी लोक ज्याप्रमाणे मदारी मंकीला नाचवतात मागील 12 वर्षापासून आमच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला नाचवत आहेत. Oh no, shut up! ब्रिटिश फोर्सचे मोठे मोठे ऑफिसर्स अजूनही तुम्ही लोक एक छोटी सी सिटी बनारसला कंट्रोल नाही करू शकत. आणि ते लोक आमच्या प्रत्येक कानून तोडून हा पेपर छापत चाललाय. आणि तुम्ही काय करताय? सर, आम्ही लोकांनी बनारसची गली गली घर न घर शोधून पाहिलं. बट त्या रणभेरीची ना कुठे प्राइस मिळाली ना कुठे मशीन. ओके जेंटलमॅन, ओके. स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. ब्रिटिश फोर्सचा इतका मोठा ऑफिसर असून देखील तुम्ही लोक अशी रपेश गोष्ट करताय. ते क्रांतिकारी लोक फूल्स नाही आहे. जर ते फुलिश असते तर आमच्या अगेन्स्ट रिवोल्ट कसा झाला असता. ते इंटेलिजन्स क्लासचा लोक आहे, निडर आहे अँड बहादूर पण. यस सर, हे क्रांतिकारी सगळ्या पब्लिकचा सपोर्ट घेत आहेत. तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या क्रांतिकारींना बनारसचे संपूर्णानंद, शिवप्रसाद
आणि मदन मोहन सारख्या मोठ्या लीडर्सचा सपोर्ट आहे. हे गांधींची माणसं, सुभाषची माणसं, चंद्रशेखरची माणसं, हे सर्वजण मिळून बनारस मध्ये जणू उच्छाद मांडला आहे. No, 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 no. Don't try to convince me, officer. हे खरंच सांगतायत सर. या रणभेरीमुळे साऱ्या पब्लिक मध्ये विद्रोह पसरला. हे इंडियन लोक आमच्या पॉलिसीज, आमच्या लॉ ऑर्डरच्या विरोधात नारे लावत आहेत. आणि तुम्ही लोक चेंबर मध्ये बसून त्यांचा नारा रेकॉर्ड करताय. नाव आय हॅव टू थिंक समथिंग. बट वॉट? काय करायचं, ह्याला कसा पकडायचा? डू वन थिंग ऑफिसर. जर कोणाच्या पण हातात हा रणबेरी पेपर दिसला तर त्याला अरेस्ट करा, टॉर्चर करा आणि सिटीमध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भीती आणि दहशत पसरवा. त्यांना दाखवून द्या की जर कोणी माणसाने ब्रिटिश हुकुमतीच्या खिलाफ आवाज उठवला तर त्याचा शिर चेचून टाकला जाईल. अंडरस्टँड? यू मे गो नाउ. आता आम्ही पण बघू की हा रणभेरी कसा तावडीत सापडतो. Damn it! रणभेरी. आता रणभेरीचं एकमात्र लक्ष स्वराज्याची प्राप्ती. इन्कलाब जिंदाबाद! इन्कलाब जिंदाबाद! Stop this! तुला हे माहिती आहे या टायमाला तू कोणासमोर उभा आहेस? लुटेऱ्यांच्या सरदारासमोर. व्हॉट डू यू मीन लुटेरा? तुमच्या देशावर आमचाच रूल चालतो. रूल म्हणजे हा लाकडाचा दांडा ज्याला तुम्ही लोक महासत्ता समजून बसलात. नालायक! तुम्ही इंडियन्स असं नाही मानणार. माझं बोलणं नीट ऐक आणि सरळ सरळ हे सांग, हा न्यूज पेपर तुझ्याकडे कसा काय आला आणि हा कुठे छापला जातो? प्रेस मध्ये छापतो तो. एक्सलंट. आज आम्हाला पहिल्यांदाच हे समजलं, न्यूज पेपर प्रेस मध्ये छपला जातो. ही प्रेस कुठे आहे? बनारस मध्ये. आता हे नका विचारू की बनारस कुठे आहे. आम्ही विचारलं हा कुठे छापला जातो. मला नाही माहित. तर मग हा पेपर तुझ्याकडे कसा आला? मला नाही माहित. जर तू आम्हाला खरी खरी इन्फॉर्मेशन देशील तर आम्ही तुला इनाम देऊ. गद्दारी ती सुद्धा तुमच्यासारख्या घाबरट आणि अत्याचारी You shut up! तो ब्रिटिशर्सना नाही ओळखत. प्रत्येक हिंदुस्थानीचा तो आवाज जो आमच्या हुकुमतीच्या विरोधात उठेल त्याला नेहमी नेहमी करता बंद केले जाईल. कितीही जोर लावून पहा, आता हा आवाज कधीही बंद नाही होणार. वंदे मातरम. अरे गुरुजी प्रणाम. फिरंग्यांनी खूप अत्याचार केला आहे. बेटा किशन,
आम्ही सगळे कार्यालयात बसून रणभेरी वाचत होतो आणि अचानक कुठून तरी पोलीस आले. त्यानंतर हे काय हाल केले त्या जल्लादांनी. किती निर्दयपणे मारले. हे फिरंगी आणि त्यांचे ते सिपे सालार. माहित नाहीये इन्सान इतका हैवानच असतील हे सगळे. इन्सानी वेशातले फक्त लांडगे. तुम्ही एकदम बरोबर बोलताय श्रीनिवासजी. धिक्कार आहे, धिक्कार आहे. तुझ्यासारख्या फौलादी कायद्याच्या लोकांचंच हे काम आहे आणि त्यामुळेच हे फिरंगी सरकार आजपर्यंत रणभेरीच्या केसाला धक्का नाही लावू शकली. काही बिघडवू नाही शकली. बेटा किशन, तुमच्यासारख्या सपूतांवर मलाच नाही साऱ्या देशाला गर्व आहे बेटा. काही रतिया जागवली आमची, काही रतिया जागवली आमची, आमची प्यारी न्यारी चंपाकली, गुळाची ढेप, लाजरीचा वेल. आम्ही तुझ्यावर लई प्रेम करतो राणी. काही रतिया जागवली आमची, काही रतिया जागवली आमची. नाव काय तुझा? हुजूर, आमचं नाव राम दुलारे, राम प्यारे, सर्वांचे न्यारे. आम्ही कुवारे, तुम्ही कुवारे. शट अप. आम्ही तुझं नाव विचारलंय, तुझ्या पूर्ण खानदानाचं नाही. हुजूर, आमचं नाव राम दुलारे. राम दुलारे? आम्हाला तुझ्या दुकानात काही गडबड आहे असं वाटतं. चेक करा. नयनं छिन्दन्ति शस्त्राणि, नयनं दहति पावक, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. इंग्रजी साहेब, आमच्या दुकानात काही पण गडबड नाहीये. सर्व काही ठीकठाक आहे हो, मलाई मारून. अरे ओ चंपाकली, अगं तू काय टुकू टुकू बघत आहेस साहेबांना? अरे लस्सी प्यायला दे की मलाई मारू ना. का नाही, का नाही. हे घ्या सरकार. ही लस्सी पिऊन तुमची दिवसभराची सारी थकावट दूर होईल. अरे साहेब, आमच्या दुकानाची लस्सी साऱ्या बनारस मध्ये खूप मशहूर आहे. सारा बनारस इथे येऊन लस्सी पीत असतो मलाई मारून. एक्सलंट. तुमची लस्सी खूप स्वीट आहे आणि कडक पण. कम ऑन. ओ विलायती बाबू, तू आहेस मोठा कडक, तुझा होईल बेडा गरक मलाई मारून.
तू इथे यावेळेस? हो गौरी शंकरजी, बातमीच इतकी महत्वाची होती की मला इथे यावंच लागलं. अशी काय बातमी होती? हे वाचाल तर तुम्हाला समजेलच. काय हे खरंय? एकदम खरंय. इंग्रज सरकारचं हे प्रतीक चिन्ह आणि त्यांचं ते हस्ताक्षर हा या सच्चाईचा सज्जड पुरावा आहे गौरी शंकरजी. या हस्ताक्षराला तर मी चांगल्या प्रकारे ओळखतो. यानेच तर आमच्या देशाचं वाटोळ करून टाकलंय. दामोदरजी, तुम्ही पण पहा परत एकदा. तर इंग्रज आता हा गजब करू पाहत आहे. एकीकडे जिथे हे महात्मा गांधी आणि सगळे मोठे नेता भारत छोडो आंदोलनाच्या नावाने अटक होऊन जेलमध्ये गेले आणि यावर इंग्रजांचं हे पाऊल देशाला अजून गरीब बनवून टाकणार. तेव्हाच तर आपल्या जीवावर उदार होऊन ही बातमी काढून आणलीये. आता तुम्हा लोकांचं हे काम आहे की ह्या बातमीला छापून लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे लोकांना इंग्रजांच्या अजून एका काळ्या दुष्कृत्याची माहिती मिळेल. या जस्सू बाबू, होतात कुठे इतके दिवस? मला तर वाटलं की फिरंगींनी तुम्हाला पकडून कुठं नजरबंद नाही केलं. अहो, हे फिरंगी आम्हाला नजरबंद करतील तर स्वतः पस्तावतील. तसंही ते आम्हाला काय नजरबंद करतील? अहो, आम्ही तर त्यांच्या डोळ्यातलं काजळ चोरी करून नेतो. हे घ्या, तुम्ही पण पाहून घ्या. यांची हिम्मत इथवर पोहोचली. आता हे मार्गदर्शन करा की आम्ही करायचं काय? तेच जे वर्षांपासून करत आहात. आता ही बातमी संपूर्ण शहरात पसरवायची आहे, ज्याने लोकांना हे समजेल की हे इंग्रज देशाला कशा प्रकारे कुरतडत आहेत. खरं आहे हे. मागील 2 वर्षांपासून आमच्यावर तऱ्हेतऱ्हेचे टॅक्स लावून रुपया गोळा केला गेला आहे. तो देशाच्या जनतेच्या भल्यामध्ये खर्च करण्याऐवजी इंग्रजी फौजेच्या मदतीकरता इंग्लंडला पाठवला जातोय. ही गोष्ट नाइन्साफीची आहे गौरी शंकर. खरं तर हे आहे की मला या मामल्याचा अंदाज आधीच थोडा आला होता, पण आता तर पुरावाच आमच्या समोर आहे. विद्या, एक काम करा, याची नक्कल एका कागदावर उतरवून घ्या आणि याला कामायनीला परत करा. हा, कारण सकाळ होण्यापूर्वी मला या कागदाला त्याच्या जागी ठेवणं जरुरी आहे. कामाईने एक गोष्ट सांग. तुझी बहीण शिवानी देशाकरता सुपरिटेंडंटच्या घरी जासूसी करते आणि तू देखील इतकी जोखीम उचलतेस. तुला भीती नाही वाटत? नाही गौरी शंकरजी, खरं तर हे आहे की भारत माता ज्या साखळ्यांमध्ये जखडलेली आहे त्यांची टोचणी मला स्वतःच्या शरीरावर सारखी जाणवत असते. आणि ह्या बेड्या मला तोपर्यंत टोचत राहतील जोपर्यंत इंग्रज आपल्या देशात आहेत. जागते रहो. ह्या वेळेचा अंक खूप जोशपूर्ण आहे गौरी शंकरजी. याला वाचून जनता खूप पेटून उठेल ह्या फिरंग्यांच्या विरुद्ध.
ठीक बोललात का नाही लालजी? जर हा क्रांतीचा नाराच आमच्या आझादीचा महामंत्र आहे, तर यावेळी आम्ही या गोऱ्यांना आमच्या देशातून हाकलूनच राहू. म्हणूनच आम्हाला यावेळी पाहिजे एक प्रचंड क्रांती, ज्याच्याने ब्रिटिश राज्याची सगळीच्या सगळी सत्ताच उलथून टाकायची आणि आवाममध्ये आग भडकवायचे काम करेल आमची ही रणभेरी. पण आता आम्हाला रणभेरीचं ठिकाण कुठे दुसरीकडे बदलावं लागेल. पण आम्ही आता तर ठिकाणा बदललाय. नाही शिवराजजी, गौरी शंकरजी ठीक सांगतायत. सुप्रिटेंडंटची माणसं आमच्या रणभेरीच्या प्रेसला खुनी कुत्र्यासारखे शोधतायत. You stop this! आम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळाली. रणभेरी is here. At last we found it. सीज करा याला. ऑफिसर, आम्ही जिवंत असेपर्यंत तुम्ही रणभेरीला हात पण नाही लावू शकत. वंदे मातरम! वंदे मातरम! Hey! तुमच्या वंदे मातरमच्या ओरडण्याने काही नाही होणार. ज्या कागदांच्या तुकड्यांवर तुम्ही हिंदुस्थानच्या आझादीची स्वप्न पाहत आहात, ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण नाही होणार. अंडरस्टँड? कागदाच्या तुकड्यावर आझादी मागत आहात? उचला सगळं. रणभेरीला हात लावण्याआधी सर्वांना माझ्याशी मुकाबला करावा लागेल. संकटात आली ही रणभेरी, प्राणाहूनही जिला जपावे, पेटवली क्षणात रणभेरी. आपुल्याच हाताने जाळून केली भस्मसात हो रणभेरी. हादरले हो गोरे सैनिक, क्षणात नभती ही रणभेरी. कागद जळले पहा, शब्दही झाले स्वहा. ऑफिसर, रणभेरी जळून राख झाली, पण तुमच्या हाती नाही आली. हो रणभेरी, वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! रणभेरी, वळवा क्रांतीचा, कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी. जागृत करसी देशाला ही रणभेरी. भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! तर रणभेरीचा लीडर अजून नाही पकडला गेला. येस सर. What? Yes, sir. सर, त्याच्या विरोधात काही पुरावाच नाही मिळाला आणि छाप्यांच्या वेळी त्या बदमाश क्रांतिकारकांनी प्रेसला आग लावली. सगळे सबूत जळून नष्ट झाले. Oh no. But don't worry. त्यांचा लीडर किती पण क्लेवर असू दे, इंग्रज सरकारपासून नाही वाचू शकत. But मिस्टर भाटिया आणि मिस्टर ब्रह्मा, एक गोष्ट आम्हाला नाही समजत आहे. बनारसची क्रांतिकारी तर लवकर तोंड नाही उघडत, मार खाऊन पण गप्प बसतात. मग त्यांनी रणभेरीचा पत्ता तुम्हाला कसा सांगितला? हा, यू आर राईट सर. आम्ही लोकांनी एका क्रांतिकारीला तयार केलाय. तो आम्हाला रणभेरीच्या साऱ्या न्यूज देत राहील. गुड, व्हेरी गुड. मिस्टर भाटिया, तुमच्या इन्फॉर्मर क्रांतिकारीला सांगा की ब्रिटिश गव्हर्नमेंटला इंडियावर राज करण्यासाठी त्याच्यासारख्या माणसाची गरज आहे. बाय द वे मिस्टर भाटिया, तो क्रांतिकारी कुठे आहे? आता आम्ही काय सांगायचं हुजूर? तो तर सरकारी मेहमान बनून जेल मध्ये ऐश करतोय. व्हेरी गुड, एक्सलंट. त्याच्यासाठी आम्ही ब्रिटिश हाय कमांडला क्वीन विक्टोरिया प्राइज साठी शिफारिश करणार. नयनं छिंदन्ति शस्त्राणि, नयनं दहति पावक, न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. रणभेरी, वळवा क्रांतीचा,
मिस्टर भाटिया अँड मिस्टर ब्रह्मा, तुम्ही दोघं अशाच प्रकारे आमच्यासाठी काम करत राहा. द ब्रिटिश गव्हर्नमेंट तुम्हा दोघांना खुश ठेवेल. काही अजून लोकांना तयार करा जो हे घेऊन आम्हाला क्रांतिकारीची टोटल इन्फॉर्मेशन देऊ शकतील. ओके? ओके सर. सर पण यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे सर. No. Nothing is impossible. Impossible ला पॉसिबल बनवा. हे इंडियन लोक खूप लालची असतात, ग्रीडी असतात. मार खाऊन सुद्धा आपला तोंड नाही उघडत. बट हे इंडियन्स गरीब, भिकारडे, लाचार लोक मनीसाठी आपला जमीर विकून टाकतात. Bloody Indians. रणबेरी, बंद होईल हा आवाज. आता हा पेपर कधीच नाही छापला जाईल. रणबेरी. नाही दामोदरजी, आम्ही असताना रणभेरी कधी बंद नाही होऊ शकत. परंतु तुम्ही असं करणार काय आहात? रणभेरी आज रात्री पुन्हा छापणार आहे. अच्छा, जर असं होणार असेल तर क्या बात है. जर तर हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका दामोदरजी. असं म्हणा की हे होणार म्हणजे होणार. बिलकुल 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 असंच होईल म्हणतो. पण यावेळी आम्हाला अधिक सावधानी बाळगावी लागेल. कारण असं वाटतंय की आपल्या जमातीत कोणी लांडगा पैदा झालाय जो आमची रहस्य इंग्रजांना जाऊन सांगत आहे. बिलकुल खरं बोलताय दामोदरजी. पण निश्चिंत राहा, पण यावेळी इंग्रजांच्या बापालाही पत्ता लागणार नाही की रणभेरी कुठून छापली गेली आहे. का हो बनारसी भैया, रणभेरी आहे का? रणभेरी? अरे डोकं फिरलाय का तुमचं? पूर्ण बाजारात माहितीये रणभेरी नाही ठेवत. अरे रणभेरी पेपर बदमाश इंग्रजांची पोल खोलतो आणि तू रणभेरी नाही ठेवत. दुसऱ्या लोकांसारखं गुपचूप ठेवून घेत जा भैया. हे बघ भैया, हा अखबार वाचून आम्हाला असं वाटतं की सर्व काही सोडून क्रांतिकारी बनावं. अच्छा, मग जा गोरांच्या लाता खा, पण आम्हाला माफ करा. पान चगा, राजनीतीने काय चगळू. जा. तू तर असा घाबरतोयस जसं काही इंग्रज तुला पकडून घेऊनच जाणार आहे. काय भरोसा? भिंतीला सुद्धा कान असतात. तुम्ही काही बाई बरळून निघून जाल, पकडले जाऊ आम्ही. घेणं एक ना देणं दोन, आणि खाना खरा बोलतो वेगळाच. आई, आम्हाला सोडा, तुमच्या पाया पडतो. चल रे घाबरट्या. आलात तुम्ही? कशी आहेस माझी लाजो? चांगली आहे. हे बघ, दुकानातून तुझ्याकरता असली मघई पान आणलंय. बनारसी कथ्था लावून गोड गोड पान तुझ्यासाठी. ओह, एक तर उशिराने येता, त्यावर गोड गोड बाता मारता. माझी मालकीण, तुझ्याकरता तर कमाई करतो. अच्छा. ही घे तुझी मिळकत. सांभाळून ठेव. जेवण काढू का तुमच्यासाठी? एक जरुरी काम आठवलं, आम्ही आता आलो. आम्ही काही विचारू शकतो का तुम्हाला? या वक्ताला इतका पैसा घेऊन कुठे चाललात? अरे मी तुला सांगितलं ना, एक जरुरी काम आठवलंय, आम्ही आता करून येतो. आम्ही रोज पाहत आहोत हा पैसा घेऊन कुठे जात असतात आणि बऱ्याच वेळाने घरी परत येतात. आज तर तुम्हाला हे सांगावंच लागेल की इतका वेळ हा पैसा घेऊन तुम्ही कुठे जात असता आणि तो कुणावर खर्च करता. अरे आता काय सांगू,
यावेळी आम्हाला माफ कर. आम्ही आल्यावर तुला सगळं सांगतो. ठीक आहे, ये तुम्ही. तरणी बायको घरात असताना कुठे दुसरीकडे दौलत उधळली जाते आणि घर आहे की नुसतं कबाडखाना झालाय. काहीतरी गडबड वाटत आहे. आज तर याचा ठाव घेऊनच राहील. नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावक न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. जसे आत्म्याला कोणतेही शस्त्र, अग्नी, जल, वायू कोणी कष्ट नाही पोचवू शकत. कारण आत्मा अजर आणि अमर आहे. त्याला कोणीही मारू शकत नाही. त्याचप्रमाणे आपली रणभेरी अजेय, अभेद, अविजित, अविनाशी आहे. अविनाशी. हे सत्यगुरु, रणभेरीची सशक्त गूंज आमच्या क्रांतीला एक नवे बळ देते. परंतु सरदार, हे गोरे सरकार या अविनाशी रणभेरीचा विनाश करायचा जीवापाड प्रयत्न करते. तरी पण सरदार, रणभेरीची मुखबेरी करणारा तो नमक हराम शख्स अखेर आहे कोण? खूप लवकरच आमचे नमक हलाल त्या नमक हरामाचा शोध घेतील. रणभेरी वळवा क्रांतीचा. सर, आमच्या मेहनतीवर पाणी फेरलं. इतका स्ट्रगल केल्यानंतर आम्ही त्या रणभेरीवाल्यांना पकडला. कूल डाऊन जेम्स, कूल डाऊन. आमच्याकडे असे कोणतेही सबूत नव्हते ज्याने आम्ही हे साबित केले असते की ती लोक त्यांच्या प्रेसमध्ये रणभेरी छापत होते आणि मजबुरीमध्ये आम्हाला त्यांना सोडावं लागलं आहे. मिळाले कसे असते सर? ते सगळे तर क्रांतिकाऱ्यांनी चालून टाकले. खूप चालाक आहेत. पण जेम्स, या त्यांच्या नाही, आमचा फायदा आहे. बट तो कसा? जेम्स, जेव्हा त्यांचा प्रेसच जळून गेला तर रणभेरी कुठे छापणार? आता आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो. यू आर राईट सर. ही आमच्याकरता खूप चांगली बातमी आहे. वी शुड सेलिब्रेट दिस. Where? अम्माजीच्या कोठ्यावर. अम्माजीचा कोठा. यस, म्हणजे तमन्ना, ब्युटिफुल, शोला आहे, शबनम आहे, जलवा आहे. तिथे डान्स. जलवा. जलवा. तमन्ना बेगम, आदाब.
आदाब गुलदस्ता. हा बोल. ही थोडी फुलं आणली आहेत तुमचा कमरा सुगंधी करण्यासाठी. या फुलांचा काय फायदा गुलदस्ता? आमच्या जीवनाचा सुगंध तर दारूच्या वासात कुठेतरी हरवलीये. मनात नसताना नाचायचं, गायचं, नशेत धूत त्या आशिकान करता. त्यांना तमन्नाच्या भावनांचे नाही, तिच्या अदांवर प्रेम आहे. आता बघ ना गुलदस्ता, समजतच नाहीये की मैफिल तरनूम कोणत्या पोशाखात पेश करू. तुम्ही हे घाला, लालवाला. आणि तसंही ह्या चंद्रासारख्या मुखड्यावर कोणताही रंग शोभून दिसेल. आज खूप खास मेहमान येणार आहेत तुमचं गाणं ऐकायला. खास मेहमान? कोण? असं ऐकलंय की खूप मोठे इंग्रज अफसर आहेत. तमन्नाची अदा कोणा इंग्रजा करता नाहीये. कळव की मी नाही नाचणार. अम्माजी, ही जिद, त्यांची ही जिद आहे की ते इन्कार करत जातील. आमची जिद आहे की इकरार करत जाऊ. मेरी जान, अम्माची जान आहेस तू, आणि म्हणूनच तुला सोडते. तुझ्या जागी दुसरा कोणी असतं ना तर कापली असती ही बोट. हा, नेसून घे. या शहराचा सुप्रिटेंडेंट आहे तो. रणभेरी तर आझाद आहे आणि आझादच राहील. कुबेर, जी गुरुजी. ही खबर रातोरात बनारसच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. ही जिम्मेदारी तुझी. तुमच्या आज्ञेचं पालन होईल. पण यावेळेस जरा हुशारीने. जी गुरुजी. हसत हसत वीणा खाऊ घालते मी तुला. वीणाचे मूल म्हणून धन दे रे मला. बटव्यातून काढून आम्हावर उडवी. बटव्यातून काढून आम्हावर उडवी. या तर आमच्याच टकसाळीच्या नोटा. ए राजा तुझा विचार लई खोटा. ए राजा तुझा रे, तुझा विचार लई खोटा रे. कोणतं जंगली जनावर आहे का? घाबरू नका सर, मी जाऊन बघतो कोण आहे. रणभेरी, बळवांगाची
तमन्नाबाई वाह तमन्नाबाई तुझा हुस्न आम्हाला दिवाना बनवतो दिवाना. ही तमन्ना या शहराची सगळ्यात सुंदर पाखरू आहे. पाखरू. येस जेम्स येस तुम्हाला हिऱ्याची परख आहे. येस. तमन्नाबाई आम्ही तुझ्याकडे वारंवार येत राहू. बोल रणभेरी कुठे छापला जातो? कुठे छापला जातो रणभेरी? बोल. काय झालं गुपी सिंग? काय सुगावा लागला रणभेरीच्या अड्ड्याचा? नाही सर, तुम्ही मला त्या जुन्या किल्ल्याच्या मागच्या जंगलात पाठवलं होतं. तिथून खबर मिळाली होती. हा तर काय झालं? अरे सर, तिथे तर सगळं उजाड खंडहर आहे. तू चांगल्या प्रकारे तलाशी घेतली होतीस ना जागेची? खूप चांगल्या प्रकारे सर. कागदाचा एक तुकडा पण नाही सापडला. मला वाटतं हे लोक दररोज आपलं ठिकाण बदलतात. एका जागेचा जसा सुगावा लागतो तेवढ्या जागा बदलून दुसरीकडे निघून जातात. याचा अर्थ तर हा होतो की यांचे सगळे जासूस आमच्या डिपार्टमेंटमध्ये थेट आतपर्यंत शिरले आणि आमच्या सगळ्या खबरी ज्या आहेत आमच्या आधी त्यांच्यापर्यंत पोहोचतात. बिलकुल बरोबर बोलताय सर. आणि सगळ्यात वाईट गोष्ट तर ही आहे की यांचे हे जासूस साधारण जनतेमध्ये पण वेगवेगळे वेश घालून फिरत असतात. त्यामुळे यांना ओळखणं मुश्किल आहे. काहीतरी करावं लागेल गुपी सिंग. सुपरिटेंडेंट साहेब खूप नाराज आहेत आणि आम्हाला तर असं वाटतं की आमची नोकरी हातातून निघून जाईल. कोणी जंगली जनावर आहे का? घाबरू नका सर, मी जाऊन बघतो कोण आहे.
तुम्ही बेफिकर होऊन जंगे आझादीचा ऐलान करा. पाक कुराणची कसम, सगळ्यात पहिली कुर्बानी माझी होईल सरदार. तुझा मृत्यूच तुझ्या वतनाचे जीवन तुझ्या लहूने झळकेल, उजळून निघेल. इंग्रजांना नुकसान पोहोचवायचे आहे, भलेही मग त्यासाठी कोणतीही नीती स्वीकारावी लागो. आम्ही या वतनाला वाचू, भलेही मग आम्हाला आमचे प्राण पणाला लावावे लागो.